Okay, so the numerical is find the y parameters from following circuit. ओके, न्यूमरिकल होतं. त्यानंतर आपण सेम न्यूमरिकल अगेन सेम स्टेपसाठी यूज करतोय. न्यूमरिकल आहे 2 ओहम अँड देन 5 ओहम रजिस्टर इन अ टी नेटवर्क. V1 V2 दिलेलं आहे. अगेन हे आहे तिथे V2, इथे आहे तुमचं V1, त्यानंतर 2 ओहम 2 ओहम अँड 5 ओहम. ओके, सो द नेक्स्ट मेथड इज नोडल ॲनालिसिस. आता नोडल ॲनालिसिसने आपण हे मेथड सॉल्व करणार आहे यूजिंग नोडल ॲनालिसिस. सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती आहे, वाय पॅरामीटरमध्ये करंट जो फ्लो होतो तो करंटची डायरेक्शन इकडे आहेत आणि एकाची डायरेक्शन इकडे आहेत, म्हणजे दोन्ही करंट अपोजिट डायरेक्शनने. दिस वन इज I1, हा जो आहे हा आहे तुमचा I2. ओके, त्यानंतर सपोज या पॉईंटला आपण कन्सिडर केलं ए नोड. ओके, हा कोणता नोड आहे, ए नोड आहे. तर ॲज पर दी नोडल इक्वेशन, व्हॉट इज द इक्वेशन फॉर दिस नोड? या नोडसाठी इक्वेशन काय येतं, समेशन ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल्स टू समेशन ऑफ आउटगोईंग करंट. कन्सिडर करूया आपण, तुमचा हा इकडनं येणारा आहे I1, इकडनं येणार आहे प्लस I2 आणि हा जाणारा करंट असेल इज इक्वल्स टू युअर, ह्या ब्रांचला आपण डायरेक्ट म्हणू शकतो VA अपॉन 5. दॅट इज करंट जो आहे याच्यातला तो काय असेल, ह्या ब्रांचचं व्होल्टेज डिवायडेड बाय मायनस ह्या ब्रांचचं व्होल्टेज डिवायडेड बाय याचा रेजिस्टन्स. अगेन करंट I1 आणि I2 इन टर्म्स ऑफ व्होल्टेज कसं घेणार, तर V1 मायनस द हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल डिवायडेड बाय रेजिस्टन्स, म्हणजे V1 मायनस VA डिवायडेड बाय 2 प्लस V2 मायनस VB डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. हे झालं तुमचं इक्वेशन. या इक्वेशनला आपण एच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे याच्यात ए फाइंड आउट करूया, VA काय आहे तो. याच्यातलं जर ए फाइंड आउट करायचं असेल तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. ओके, ओके, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता ह्या इक्वेशनला कसं सॉल्व करणार तुम्ही, याच्यातला एक VA कसा फाइंड आउट करणार, किंवा I1 काय आहे तुमचं याच्यामध्ये, I1 इज इक्वल्स टू V1 मायनस VA अपॉन 2. दिस इज सेकंड इक्वेशन. आणि I2 इज इक्वल्स टू V2 मायनस VB अपॉन 2. दिस इज युअर थर्ड इक्वेशन. I1 प्लस I2 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. I2 इज इक्वल्स टू V2 मायनस VB अपॉन 2. म्हणजे काय, हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल डिवायडेड बाय रेजिस्टन्स. हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल डिवायडेड बाय रेजिस्टन्स. करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड करतं की त्याचा हायर पोटेन्शियल कोणता आहे ते. ओके, सो इक्वेशन आहे I1 प्लस I2 इज इक्वल्स टू युअर दिस ब्रांच करंट. आता हे आपण सॉल्व करूया हे इक्वेशन, म्हणजेच V1 मायनस VA अपॉन 2 प्लस V2 मायनस VB अपॉन 2. सॉरी, बी नाही, इथे पण एच असणार आहे हा. दिस इज ऑल्सो ए. VA अपॉन 2 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. कसं सॉल्व करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2V1 अगेन मायनस 2VA प्लस याला किती येईल, 2 इंटू V2 म्हणजे किती, 2V2 मायनस प्लस मायनस होणार म्हणजे मायनस 2VA अपॉन 2 इंटू 2 किती झालं,
4 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. ओके, -2VA -2VA कॅन्सल होतील. उरलं कोण? 2V1 प्लस 2V2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. सो व्हॉट इज VA? तर VA काय येईल? फक्त VA इज इक्वल्स टू हा डिवाइड इकडे गेले मल्टिप्लाइड होईल, म्हणजे 5 इंटू 2V1 प्लस 2V2 डिवायडेड बाय 4. म्हणजे किती झालं? 10V1 अपॉन 4 प्लस 10V2 अपॉन 4. बरोबर आहे? बरोबर आहे का? काही स्टेप मिस होते आपली. बोला पटकन. इथपर्यंत कळतंय का सगळ्यांना? इथे हा -2VA आणि हा पण -2VA. हा मायनस मायनस कॅन्सल नाही होणार, हे मायनस मायनस ॲज इट इज राहतील. म्हणजे ही स्टेप इथे आपल्याला काय करावी लागेल? इकडे परत लक्ष द्या. ह्या स्टेपपासून आपण परत सॉल्व्ह करूया. काय आहे? V1 मायनस VA अपॉन 2 प्लस V2 मायनस VA अपॉन 2 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया किंवा फक्त डिनोमिनेटर सेपरेट करून घेऊया. डिनोमिनेटर जर सेपरेट करायचं असेल तर काय करावं लागेल? V1 अपॉन 2 मायनस VA अपॉन 2 परत प्लस V2 अपॉन 2 मायनस VA अपॉन 2 इज इक्वल्स टू VA अपॉन 5. आता VAच्या ज्या टर्म आहे त्या एका साईडला घेऊया. VAच्या ज्या टर्म आहे ते एका साईडला घेतल्या तर मायनस मायनस काय होतील? प्लस होतील. म्हणजे V1 अपॉन 2 प्लस V2 अपॉन 2 इकडे राहणार आणि इकडच्या साईडला काय होईल? इज इक्वल्स टू VA अपॉन 5 प्लस VA अपॉन 2 प्लस VA अपॉन 2. कळतं इथपर्यंत? काय केलं आपण? VA अपॉन 2 प्लस VA अपॉन 2 V2 अपॉन 2 इज इक्वल्स टू फक्त VAच्या टर्म एका साईडला घेतला. तिघांमधला जर VA कॉमन घेतला तर काय राहील इकडे? VA इन ब्रॅकेट 1 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 6 सॉरी 1 अपॉन 2. ओके, त्यानंतर इकडे काय असेल? V1 अपॉन 2 प्लस V2 अपॉन 2. आता ही जी टर्म आहे ही टर्म किती न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये किती येते ही कॅल्क्युलेट करा. कशी येईल ही सांगा. याचा LMS वगैरे काही कॅल्क्युलेट करता येईल की डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं? मल्टिप्लिकेशनच करूया. दॅट इज 2 प्लस 5 डिवायडेड बाय 10 प्लस 1 अपॉन 2. म्हणजे किती आलं? VA इंटू 7 डिवायडेड बाय 10 प्लस 1 अपॉन 2. परत करा. VA इन ब्रॅकेट 7 इंटू 2 14 प्लस 10 divided by 10 into 2 that is 20. Okay, so VA is equals to VA in bracket 14 plus 10 is equals to 24 divided by 20. किती येतं? कोणी सांगेल का याचं कसं कॅल्क्युलेशन करणार? VA in bracket परत 4 5 जा 20 4 6 जा 24 बरोबर आहे. इज इक्वल्स टू V1 अपॉन 2 प्लस V2 अपॉन 2. आता हा 6/5 इकडे काय आहे? मल्टिप्लाइड आहे. इकडे गेल्यानंतर त्याचा रेसिप्रोकल होईल. म्हणजे काय? रेसिप्रोकल म्हणजे काय उरेल? इथे समजा VA ठेवला इज इक्वल्स टू 6/5 येतं 5/6 इन ब्रॅकेट V1 अपॉन 2 प्लस V2 अपॉन 2. बरोबर आहे. मग आता परत करा. VA किती आलं? 5/6 V1 अपॉन 2 प्लस 5/6 V2 अपॉन 2 किती येणार? मग 5V1 अपॉन 12
प्लस 5v2 अपॉन 12 इज इक्वल टू युअर VA. हा तुम्हाला भेटलं VAचं इक्वेशन. याला तुम्ही म्हणूया इक्वेशन नंबर 4 सपोज. हा VA मिळाला. पण नॉर्मली तुम्हाला न्यूमरिकल कशाच्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह करायचं असतं? I1 आणि I2 च्या फॉर्ममध्ये. तर मग हे दोन I1 आणि I2 चे इक्वेशन्स आहे, यामध्ये VA ची व्हॅल्यू टाका. VA ची व्हॅल्यू ह्या VA ची व्हॅल्यू जर ह्या इक्वेशन्स मध्ये टाकली, हा पण VAच आहे, तर काय भेटेल आपल्याला इक्वेशन? I1 इज इक्वल टू V1 मायनस VA होता ना. तर VA किती आहे? तर VA आहे तुमचा 5V1 अपॉन 12 5V1 अपॉन 12 प्लस 5V2 अपॉन 12. ओके, सॉल्व करायला म्हणजे किती? V1 मायनस 5V1 अपॉन 12 प्लस 5 मायनस होणार, प्लस मायनस 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 5V2 अपॉन 12. बरोबर आहे. सॉल्व केलं याला तर कसं येईल? ह्या दोन टर्म बघा काय येईल. ह्या दोन टर्मला सॉल्व करता 12V1 मायनस 5V1 अपॉन 12 मायनस 5V2 अपॉन 12. म्हणजे I1 चे इक्वेशन काय मिळेल तुम्हाला? 12 मायनस 5 इज इक्वल टू 7V1 अपॉन 12 मायनस 5V2 अपॉन 12. बरोबर आहे. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 5. आता I2चं इक्वेशन काय होतं? I2चं होतं V2 मायनस VA अपॉन 2. टाका मग V2 मायनस VA किती आहे? परत ही व्हॅल्यू टाका. दॅट इज 5V1 अपॉन 12 प्लस 5V2 अपॉन 12. ओके, V2 किती होतं? V2चं इक्वेशन आहे V2 मायनस VA अपॉन 2. अपॉन 2 राहिलं, इथं पण अपॉन 2 आहे. इथे सगळ्या टर्मला अपॉन 2 आहे. इथे पण अपॉन 2 आहे. इथे पण डिवायडेड बाय 2. इथे पण डिवायडेड बाय 2. जर डिवायडेड बाय 2 असलं तर हा इकडे काय होईल? मल्टिप्लाइड होईल. म्हणजे टर्म्स तुमच्या काय राहतील? इथे टर्म्स काय राहतील या इक्वेशन मध्ये? बघा -12 इंटू 12 किती? ही टर्म परत एकदा बघूया काय येईल आपली I1 ची. सपोज I1 तुमचा इथे किती येईल? 7V1 अपॉन 12 अपॉन 2 म्हणजे 12 इंटू 2 इज इक्वल टू 24 मायनस 5V2 अपॉन 24. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. ओके, नाऊ सॉल्व द इक्वेशन वन्स अगेन. हे I2चं इक्वेशन. I2चं इक्वेशन काय येईल? डिवायडेड बाय 12. हा 2 तसाच राहू द्या. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा ब्रॅकेटच्या बाहेर जर काढलं तर काय मिळेल तुम्हाला? I2 इज इक्वल टू ओके काय प्लस मायनस काय होईल? मायनस होऊन जाईल. दोन्ही व्हॅल्यू मायनस झाल्या. डिवायडेड बाय अगेन 12. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणाचं करा? ह्या V2 साठी आणि ह्या V2 साठी. किंवा टर्म्स कशी येईल? मायनस 5V1 अपॉन 12 प्लस V2 मायनस 5V2 अपॉन 12. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कसं भेटेल? मायनस 5V1 अपॉन 2 प्लस 12 इंटू V2 12V2 मायनस 5V2 अपॉन 12. ओके, अगेन 12V2 मायनस 5V2 म्हणजे किती येणार? डिवायडेड बाय 2. अगेन इथं पण डिवायडेड बाय 2. किती व्हॅल्यू येणार इथली? ही इज इक्वल टू मायनस 5V1 अपॉन 2 प्लस 12 मायनस 5 म्हणजे किती झालं? 12 मायनस 5 झालं 7V2 डिवायडेड बाय this is 12 actually divided by 12. It is divided by 12 into 2. So what is the equation once again? Minus 5V1 upon 24 plus 7V2 अपॉन 24. हे भेटलं तुम्हाला I2चं इक्वेशन. हे असेल तुमचं इक्वेशन नंबर 6.
आता हे इक्वेशन जे आहे तुमचं, हे इक्वेशन म्हणजे आपण हे सॉल्व्ह केलं, हे 5 नंबरचं जे इक्वेशन आहे याला 5 कन्सिडर करा, हे 5 आणि हे 6 नंबरचं इक्वेशन आपण परत एकदा घेऊया. काय आहेत 5 इक्वेशन आणि 6 इक्वेशन? इक्वेशन नंबर 5 and equation number 2 6, that is I1 is equals to 7 upon 24 V1 minus 5 upon 24 V2 आणि I2 चं इक्वेशन काय काढलं, -5 upon 24 V1 प्लस 7 upon 24 V2. आलं का हे दोन इक्वेशन्स? आले. आता ह्या इक्वेशनला काय करायचं, कम्पेअर दिस इक्वेशन विथ द डेफिनेशन इक्वेशन. तर डेफिनेशन काय आहे, डेफिनेशन इक्वेशन ऑफ वाय पॅरामीटर, वाय पॅरामीटरचे डेफिनेशन इक्वेशन आहे I1 I2 इज इक्वल्स टू y11 V1 प्लस y12 V2, त्यानंतर y21 V1 प्लस y22 V2. मग ह्या व्हॅल्यू डायरेक्टली काय असतील तुमचे वाय पॅरामीटर. हेन्स what is your y11? y11 is equals to this 7 upon 24 more y21 is equals to minus 5 upon 24. Directly this value will be y21, sorry 1 2 आता 21 is equals to काय असेल, minus 5 by 24 more, and last one is this value, that is y22, this is the 7 by 24 more. Okay, so what is the matrix for this will be y11 y12 y22, sorry 21 and y22 is equals to 7 by 24 minus 5 by 24 minus 5 by 24 आणि 7 by 24. हे झालं तुमचं मॅट्रिक्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं न्यूमरिकल सेम. तर आपली ही व्हॅल्यू जी आहे ही बाई इथे बघा 5 by 24 आहे, हा पण 5 by 24च असेल. मायनस व्हॅल्यू ती कशी ते सांगते एकदा, इकडे बघा. y21 इज इक्वल्स टू -5 by 24 हा ऑलरेडी तुमचा इथे आलेला आहे. ओके, त्यानंतर इथे बघा ऑलरेडी तुम्हाला देताना इथे I1 इज इक्वल्स टू डॅश 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 V2 असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जी असणार आहे इन टर्म्स ऑफ डेफिनेशन इक्वेशन मध्ये असणार आहे. तर डेफिनेशन इक्वेशन मध्येच आपल्याला सांगितलंय की ही व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, दिस इज y12 असणार आहे. काय असणार आहे, y12, बिकॉज y12 इज इक्वल्स टू नथिंग बट I1 अपॉन I2. इथे I1 आहे आणि सॉरी V2, I1 आहे V2 आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, y12 झाली. ओके, सो दिस व्हॅल्यू इज युअर डिरेक्टली y12. इथे ही 5 by 24 ॲज इट इज असणार आहे, -5 by 24. दिस इज युअर y12. डन. हे न्यूमरिकल्स कळालं असेल होपसो सगळ्यांना. परत स्टेप सांगते काय केलं. डिरेक्टली आपण नोडल ॲनालिसिस केलं याच्यामध्ये. ह्या नोडसाठी नोड ॲनालिसिस केलं. नोड ॲनालिसिस करताना आपण काय केलं, I1 प्लस I2 इज इक्वल्स टू दिस ब्रांच करंट. ओके, हे दोन करंटची ॲडिशन इज इक्वल्स टू दिस ब्रांच. यांना व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलं, इक्वेशन सॉल्व केलं आणि फायनली आपण VAचं इक्वेशन प्लॉट केलं. काय आहेत VAचं इक्वेशन, 5V1 अपॉन 12 प्लस 5V2 अपॉन 12. ओके, हे इक्वेशन आपण कशात टाकलं, I1च्या व्हॅल्यूमध्ये आणि I2 मध्ये. का बरं, आपल्याला I1 आणि I2च्या फॉर्ममध्ये इक्वेशन प्लॉट करायचं आहे. I1 आणि I2च्या फॉर्ममध्ये टाकून आपल्याला फायनल दोन इक्वेशन्स मिळाले, दॅट इज ॲक्च्युली इन द फॉर्म ऑफ y11 V1 प्लस y12 V2. ओके, आणि लास्टचं इक्वेशन जे आहे ते आहे y21 V1 y22 V2. मग कम्पॅरेटिव्हली ह्या चार व्हॅल्यूज आपल्या कोणत्या आल्यात, मग दिस इज अवर फायनल मॅट्रिक्स. ओके,